जे रोज डेली यूजचे जे प्रोडक्ट आपण जास्त यूज करतात ते थोडे सामान राहिले पाहिजे. जसं कस्टमर आलं तर त्यांना दिसले पाहिजे, जसं एंट्री मारल्यावर दिसले पाहिजे. ज्यांना जे इम्पॉर्टंट जे सामान असतात ते बरोबर आपण सेटनुसार ठेवले पाहिजे. जर या आणि कधी कस्टमर जर आले तर ते कन्फ्यूज नाही झाले पाहिजे की जो एक सामान जरी पाहिजे त्याला तर कुठल्या शोधा नाही लागलं पाहिजे. बोल कर जरा रिटेलमध्ये स्मार्ट फाईन मॉल डीमार्ट अजून खूप साऱ्या वस्तूंचा समावेश जेणेकरून रिटेलमध्ये त्यांना जॉबविषयी आपल्याला वेगवेगळ्यातून समजले जातं. रिटेलमध्ये सामान असते बघा. रिटेलमध्ये सामानाची देवाणघेवाण एक सेलर जेव्हा कस्टमरला सामान घेतो त्याला रिटेल असं म्हणतात. हाँ बोला ना. करिश्मा किती वाजले ना स्कूल तिथेच राहा. हां एवढ्या मुली आहेत, एका मुली तुमचे बोलणार आहे. किती दिमाग आहे ना, किती दिमाग आहे. एवढे सारे डोके आहेत तिथे. 4 5 हा पुढं जेव्हा कंपनीमधून काही प्रोडक्ट येतात मॉलमध्ये आणि ते विकण्यासाठी लॉकर ठेवले जातात. असे ठेवले जातात की कस्टमर येणार आणि वस्तू बघून अट्रॅक्ट होणार. रिटेलमध्ये असं राहते का आपल्याला पूर्ण सामान एक वेळेला मिळू शकते. हा असं रिटेलमध्ये असतं. असा एक डिमांड असते की असं कसं चालू आहे.